व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आपल्या देशामध्ये एक असा नेता आहे ज्याला सगळेजण राष्ट्रीय पप्पू म्हणतात. आता राष्ट्रीय पप्पू म्हटलं की हा कोण हे लगेच लक्षात येतं, कारण हा माणूस विधानच तशी करतो. कधी काय बोलावं हे या माणसाला अजिबातच कळत नाही. आता एका सभेमध्ये भाषण करत असताना वरती काही पक्षी फिरत होते, गिरट्या घालत होते आवाळामध्ये. हा बोलता बोलता बोलून गेला माणूस की ते बघा ते वर जे नुसतेच गिरट्या घालतायत ना म्हणे इथे वर, ते बेरोजगार आहेत म्हणे. आणि ते बेरोजगार कोणामुळे? नरेंद्र मोदीमुळे. काय संबंध? आजपर्यंत तुम्ही कुठल्या प्राण्याला, पक्षाला रोजगारासाठी जाताना बघितलंय का? अरे ते त्यांच्या पोटापुरतं त्यांना हवं तेवढं खातात आणि जातात. ते रोजगार हा शब्द कोणासाठी आहे? मानवासाठी आहे, मनुष्य जातीसाठी आहे. मनुष्य जात सोडून, मानव जात सोडून रोजगार हा शब्द कुठेही नाही, डिक्शनरीतच नाहीये कुठल्या कोणत्याच प्राण्याच्या, पक्षाच्या, पशुच्या. म्हणून या माणसाला राष्ट्रीय पप्पू म्हटलं जातं. आपल्या प्रत्येक भाषणामध्ये हा माणूस अशी माती खातो म्हणजे खातोच. तरीही आपल्याकडच्या काही लोकांना हा माणूस पंतप्रधान पदी बसलेला बघायचा आहे. धन्य धन्य रे बाबा, हो बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे. बरं बेताल किती बालावं अभ्यास न करता. 10 केस आहे त्यांच्यावर. किती? 10 केसमध्ये हे जामिनावर बाहेर आहेत बरं का. मायलेक राहुल गांधी आणि त्याची आई सोनिया गांधी, अँटोनियो मायनो, 10 केस आहे त्यांच्यावर आणि गंभीर आहेत गुन्हे. त्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये कोर्टात खटला सुरू आहे यांच्यावर आणि यांनी जामीन घेतलेले. सोनिया गांधींनी तब्येतीच्या कारणानं जामीन घेतलेला आहे आणि राहुल गांधींनी माफ्या मागून घेतलेला आहे जामीन. सब मोदी चोर आहे. लेखी लिहून द्यावं लागलं होतं की अपॉलॉजी, सॉरी सर. आणि हे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव यांना माफीवीर म्हणतात. यांनी कितीतरी वेळा माफीनामे लिहून दिलेत कोर्टामध्ये. अरे जा बघा एकदा अंदमानाचं ते सेल्युलर सेल, ती कोठडी बघा एकदा कशी आहे. हे म्हणतात की नेहरूंना नाही का तुरुंगात टाकलं, नेहरूंना नाही का अटक केली, गांधीजींना नाही का अटक केली. अरे गांधी आणि नेहरू यांना जेव्हा अटक झाली तेव्हा कुठं ठेवलं होतं गांधींना? ते कोणतं सदन काहीतरी हाय फाय होतं ते सगळं. नेहरू त्यांना अटक झाली ते पण एक हवेली टाईप मध्ये ठेवलं होतं त्यांना. आणि दुसऱ्याच दिवशी मोतीलाल नेहरू गेले तिथे इंग्रजांकडे, लेखी अर्ज दिला की माझं पोरगा असा वात्रटपणा यानंतर करणार नाही, सोडा त्याला, आणि काढलं बाहेर. दुसऱ्याच दिवशी तात्यारावांनी हाताचे सालटे निघेपर्यंत काथा कूट केलेला आहे, कोण चालवलेला आहे. यांना जमणार आहे का? यांना म्हणे माफीवीर. यांनी अजून एक अपप्रचार करून ठेवलाय देशामध्ये. काय तर म्हणे नथुराम गोडसे हा देशातला पहिला आतंकवादी. अरे आतंकवादी आणि एक काय म्हणूया आपण त्याला, हत्या, ह्यात फरक असतो. आतंकवाद्याची विचारसरणी वेगळी असते, हत्याची विचारसरणी वेगळी असते. यातला फरकही आपल्याला कळत नाही. यातच आपला मूर्खपणा सिद्ध होतो. येऊन जाऊन नथुराम गोडसे यांच्यावर घसरायचं. आता सुद्धा तसेच घसरले नथुराम गोडसेंवर. काय घसरलेत, कसे घसरलेत, आणि मग आम्ही आता कसे घसरणार आहोत त्यांच्यावर ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात सोडू नका मित्रांनो, पूर्ण बघा. त्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराची एक कार्याची व्हिडिओची एक छोटीशी झलक 20-25 सेकंदांची तुम्हाला दाखवतोय, तेवढी प्लीज बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे
नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. आपला परिवार काय कार्य करत आहे हे आपल्या समोर आहे. हेच कार्य इथून पुढे सुद्धा आपण करणारच आहोत मित्रांनो. तेव्हा या व्हिडिओमध्ये जी विनंती करण्यात आलेली आहे तिला मान द्या आणि सहकार्य करा, एवढीच विनंती आवाहन करून पुन्हा विषयाला सुरुवात करतो. नाथूराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली आणि नथुराम गोडसे हे पहिले दहशतवादी, आतंकवादी आहेत या देशाचे, असा यांनी एक अपप्रचार ह्या देशामध्ये सुरुवातीपासून करायला सुरुवात केली या काँग्रेसींनी. बरं, त्या काळातले जे काँग्रेसी आहेत ते जे बोलताय ते एका वेगळ्या अँगलला बोलत असतात. राहुल गांधी हा फक्त आणि फक्त हिंदूंना टार्गेट करण्यासाठी बोलत असतो. काय बोलतो ना तो, हे एकदा तुम्ही बघा. गोडसे ने गांधी जी को गोली से मारा. गोडसे इस संविधान के खिलाफ था. जब उसने गांधी जी को गोली मारी, उसके दिल में गांधी जी से नफरत क्यों थी, गुस्सा क्यों था? क्योंकि गांधी जी ने यह संविधान की सोच की विचारधारा के लिए अपनी पूरी जिंदगी दी. यह लड़ाई चल रही है. हास्यास्पद वाटलं ना. यांचं म्हणणं असं आहे की नथुराम गोडसे यांनी गांधीजींना जी गोळी घातली तर ती गोळी घालून त्यांनी संविधान संपवलं. संविधानाच्या विरोधात जाऊन गोळी घातली आहे, लोकशाहीच्या विरोधात जाऊन गोळी घातली ती. अरे बाबा, नथुराम गोडसे यांनी गांधींना जी गोळी घातली ती 1948 ला आणि संविधान भारताचं अस्तित्वात कधी आलं? 1950 ला. मग गोडसेंनी संविधान बाजूला सारलं किंवा पायदळी तुडवलं असं कसं म्हणता येऊ शकतं? मूर्खपणाचा कळस आहे की नाही हा? किती विचित्रपणा आहे हा. बरं, जेव्हा गांधींना गोळी घालण्यात आली, हे प्रकरण सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. गांधींना गोळी घातली तेव्हा तिथे भगदड झाली, धावपळ झाली सगळी. लोक सैरा वैरा इकडे तिकडे पळत होते. नथुराम सहज सटकू शकत होते ना तिथून, का नाही सटकले? का तिथेच उभे राहिले? बरं, तिथे काही पोलीस सुद्धा होते. हा, ते घाबरत होते, नथुरामला अटक करण्यासाठी घाबरत होते. तेव्हा नथुरामजी त्यांना स्वतः बोललेत, अरे या अटक करा, काही प्रॉब्लेम नाहीये, मला जे करायचं होतं ते मी केलंय, आता मी कोणाला काही करणार नाहीये, करा अटक बिंदास. नथुराम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोर्टामध्ये खटला सुरू झाला. गांधीजींचाच मुलगा, एक मुलगा आहे त्यांचा, आत्ता नाव लक्षात येत नाहीये पटकन माझ्या, पण त्यांचा मुलगा हा नथुराम यांना भेटायला गेला. तो वकील होता आणि तो म्हटला की तुमची केस मी लढतो. ह्यांनी नकार दिला, वकीलच घेतला नाही, कुठलाच नको म्हणे मला वकील. गोडसे बोलले. त्यानंतर गांधीजींच्या त्याच मुलाने कोर्टामध्ये पत्र दिले, विनंती अर्ज दिलाय की कृपया हा खटला चालवण्यात येऊ नये आणि नथुराम यांना सोडून देण्यात यावे. गांधीजींच्या मुलानं असं विनंती पत्र दिलेले. त्यानंतर जेव्हा खटला सुरू झाला, सगळं झालं, इकडं काँग्रेसच्या बाजूने जो वकील होता त्याला जे काही मांडायचं होतं त्याला मांडलं सगळं काही. अर्थात ते सगळं विषारीच होतं की बापूंना मारलं, दहशतवादी, हा आतंकवादी वगैरे 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 सगळं. त्यानंतर जज जे होते ते जज नथुरामला बोलले की तुम्हाला यावर काही बोलायचंय का? तर साधारण तासभर नथुराम गोडसे बोलत होते, जास्तच बोलत होते. आय थिंक 1 तासभर आपण पकडूया.
पिन ड्रॉप सायलेन्स होता कोर्टात. आणि जेव्हा नथुरामजी बोलत होते ना, तर कोर्टात उपस्थित ज्या स्त्रिया त्या हंबरडा करून रडत होत्या नंतर, आणि पुरुषांच्या डोळ्याला सुद्धा घारा लागल्या होत्या. नथुराम गोडसे यांचं बोलून झाल्यानंतर निकाल काय द्यावा या विचारामध्ये 15 मिनिट डोक्याला हात लावून तो जज बसलेला होता तिथे. निकाल दिला, फाशीची शिक्षा. नथुरामजींना फाशी झाली. पण त्यानंतर त्या जजनं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. त्यामध्ये हा प्रसंग नमूद केलेला आहे. त्यात ते आवर्जून असं सांगतात की त्यावेळी नथुराम गोडसे आणि गांधी खटला, हा जो खटला होता, ह्याचा निकाल जजने न देता त्या कोर्टात उपस्थित असलेल्या सामान्य जनतेला जर सांगण्यात आलं असतं की तुम्ही द्या निकाल, तर मी खात्रीशीर लिहून देतो सगळ्यांनी नथुराम गोडसे यांना निर्दोष सिद्ध केलं असतं किंवा निर्दोष आहेत असा निकाल दिला असता. का बोलला असेल तो इंग्रज जज? तो तर RSSचा नव्हता, RSS तर नव्हतंच तेव्हा. का बोलला असेल तो जज असा? तो तर भारतीय पण नव्हता, ब्रिटिश होता तो जज. तो बोललाय की जर सर्वसामान्य जनतेच्या हातात दिलं असतं तर सर्वसामान्य जनतेनं सुद्धा निर्दोष सोडलं असतं नथुराम गोडसे यांना. हे खूप मोठं प्रकरण आहे. नथुराम गोडसे हे वेडसर नव्हते, वेडपट नव्हते, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला नव्हता. असेच उठले आणि शार्प शूटर म्हणून गेले आणि ठोकले असं नाहीये ते. त्याच्या मागे खूप मोठी हिस्ट्री आहे, खूप घटना घडलेल्या आहेत. पाकिस्तानची फाळणी म्हणजे देशाची फाळणी, आपल्या पाकिस्तानची निर्मिती, त्यानंतर पाकिस्तानला देण्यात आलेले कोट्यावधी रुपये त्या काळचे, नोवाखाली प्रकरण, पश्चिम बंगाल प्रकरण, भारतात इतरत्र होणाऱ्या दंगली, मुस्लिम अपीजमेंट, ह्या अनेक गोष्टी आहेत त्या मागे. हे वरवर दिसायला दिसतं हो की गोडसे गेले आणि गांधींना मारलं, पण गांधींना का मारावं वाटलं गोडसेंना हे गरजेचं आहे ना. बरं, हा प्रयत्न जो गोडसेंनी केला किंवा जो यशस्वी झाला प्रयोग, हा त्यांचा दुसरा अटेम्प्ट होता. पहिला अटेम्प्ट त्यांचा फेल गेलेला आहे, हा दुसरा अटेम्प्ट होता. आणि ऍक्च्युली नाथुराम गोडसे हे गांधींना गोळी मारणारच नव्हते, दुसराच माणूस होताय. हे 6 जण होते, सगळेजण मिळून. पण जेव्हा पहिला अटेम्प्ट फेल गेला तेव्हा नथुराम गोडसे यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून तर काही होऊ शकत नाहीये ना, मी जातो. आणि मग ते गेलेले. हा इतिहास खूप मोठा आहे, या गोष्टी खूप मोठ्या आहेत, वेगळ्या लेव्हलच्या आहेत. त्या समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी सुद्धा कुवत लागते, किंचित का होईना बुद्धिमत्ता लागते माणसाकडे. पण ह्या राष्ट्रीय पप्पूकडून आपण काय अपेक्षा करायची, ज्या माणसाला हेच माहित नाही की संविधानाची निर्मिती कधी झाली, गांधींचं हत्या कधी झाली गांधींची, 48 आणि 50 या 2 फिगर मधला याला फरक कळत नाही या माणसाला. आणि हा अक्कल शिकवायला चाललाय. हा सावरकरांना माफीवीर म्हणतो, हा गोडसेला दहशतवादी म्हणतो, हा सोरोसचा पंटर आहे. हा आपल्या देशामध्ये ज्या दंगली होतात किंवा हे जे आंदोलनं फिंदोलनं, पंजाबमध्ये जे प्रकरण घडलेत ना, ते कसे घडलेत आणि काय घडलेत त्याच्यावर एक व्हिडिओ घेतोय आपला लगेच, सविस्तर खुलासे वार आणि पुराव्यासहित डॉक्युमेंट्सच दाखवतो सगळे यांच्या भेटीचे. तेव्हा मित्रांनो, हे लोक हा जो अपप्रचार करतात त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. सारासार पद्धतीनं
चहूबाजूंनी विचार करा सगळ्या गोष्टींचा आणि मग आपलं मत बनवा. आम्ही या मताचे आहोत. म्हणजे नथुराम गोडसे हे काही दाऊद इब्राहिमच्या गँगमधला एखादा शार्प शूटर जो आहे तसे नव्हते हो. मग खूप उत्तुंग व्यक्तिमत्व होतं ते. प्रचंड अभ्यास होता त्या माणसाचा. इतका विचारी माणूस, इतका विद्वान माणूस, इतका व्यासंगी माणूस असा झोपेतून उठला सकाळी गुळी मागून आला असं नाही. ते पार्श्वभूमी आहे त्याला काहीतरी. तर ती काय आहे नेमकी हे जाणून न घेता गोडसेंना आतंकवादी आणि दहशतवादी म्हणणं म्हणजे हा आपल्या देशावर अन्याय. हा देशप्रेमावर अन्याय आहे. हा राष्ट्रभक्तीवर अन्याय आहे कुठेतरी. यावर सुद्धा एक खुलासेवार व्हिडिओ आपण करणार आहोत. तो देखील आवर्जून बघा मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या कमेंटसाठी आवर्जून वाट बघत असतो. आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक आम्ही तुम्हाला दाखवली ते कार्य आपण अविरतपणे करत आहोत. शेतकरी असो, कॅन्सरग्रस्त रुग्ण आहे, त्यांचे नातेवाईक आहे, औषध उपचार, त्यांचं जेवण सगळंच बघावं लागतंय. अनेकांना किराणा सामानाचं वाटप करायचं आहे आपल्याला किट्स बनवून. उपक्रम खूप मोठे मोठे आहेत. हे खूप मोठ्या प्रमाणावर यासाठी धन लागतं, निधी लागतो. आम्हाला जितकं शक्य आहे तितकं आम्ही करतच आहोत. मात्र खूप कमी पण पडतो माणूस. त्यामुळे अनेक वेळा आवाहन करावंच लागतं, विनंती करावीच लागते की ज्या कोणाला आपल्या संवेदनशील मनाला असं वाटतं की या सत्कर्मामध्ये सहकार्य द्यावं, योगदान द्यावं, त्यांनी दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य योगदान द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आमच्या व्हॉट्सअपवर पाठवा. त्याची रीतसर पावती आम्ही तुम्हाला देतो. आणि कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, ते लोक खूप वाईट परिस्थितीत आहेत. आज त्यांना आपली गरज आहे. काय सांगता, कदाचित उद्या आपल्याला त्यांची गरज लागू शकते. आपण एखाद्याचं जर भलं केलं, एखाद्याचं जर चांगलं केलं तर बाप्पा आपलं कधीच वाईट करत नाही. बाप्पा आपलं चांगलंच करेल. आपलं कर्म फिरून आपल्यापाशीच येणार आहे. त्यामुळे तुमचा एक एक रुपया सत्कर्मातच लागतो याची खात्री बाळगून मन मोठं करून पुढे या, एवढीच विनंती. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.